युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। गणेशोत्सवापूर्वी कोकणवासियांसाठी महामार्ग सुस्थितीत व्हावा यासाठी अनेक नेत्यांनी महामार्गाची पाहणी केली आहे। त्यानंतर आज आदित्य ठाकरे देखील पाहणी दौरा करणार आहेत। दौऱ्यादरम्यान ते मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतील। नागोठणे रस्ता त्यासोबतच माणगाव बायपासच्या कामाचा आदित्य ठाकरे आढावा घेतील आणि त्यानंतर आदित्य ठाकरे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी जिल्ह्याचाही दौरा करतील। संध्याकाळी रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसी मधल्या रस्त्यांची दुरवस्था आणि स्थानिक उद्योजकांच्या विविध समस्याही ते जाणून घेतील। भास्कर जाधव पक्षाच्या कामासाठी मुंबईत असल्यानं ते या दौऱ्यात नसतील। दरम्यान रत्नागिरी दौऱ्यानंतर आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषदही होणार आहे। तर आदित्य ठाकरे यांचा कोकण दौरा का महत्त्वाचा आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर गणेशोत्सवाआधी आदित्य ठाकरेंकडून मुंबई गोवा रस्त्याची पाहणी केली जाणार आहे। कोकणवासियांच्या समस्या ते जाणून घेतील आणि स्थानिक मुद्दे उचलतील। एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात ठाकरेंनी आता विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे। पुन्हा एकदा संघटना मजबूत करण्यासाठी कोकणातील समस्या जाणून घेतल्या जातील। तर चाकण हिंजवडी नंतर आता थेट उद्योग मंत्र्यांच्या जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचा दौरा होतोय। तर राज ठाकरे नंतर आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर जात आहेत।